एक डॉक्टर येळापुरी नाही बरं का, ओ डॉक्टर साहेब तुम्ही नाही, दुसऱ्या गावचा एक डॉक्टर. त्या डॉक्टरनी दारासमोर एक पाटी लावली. विनोदीत समजून घ्या शांतपणे. त्याला पाटी काय लावली? आत्ता तपासात विलाज झाला तर 300 रुपये द्या. ऐकून घ्या, विलाज झाला तर किती रुपये द्यायचे? 300. आणि जर तुम्हाला विलाज नाही झाला, गुण नाही आला, तर माझ्याकडून 1000 रुपये घेऊन जायचे. लावणार का उद्या पाठी तुम्ही डॉक्टर साहेब? विलाज झाला तर 300, नाही झाला तर 1000 रुपये बक्षीस वापस. मग त्या गावात एक मारवाडी होता. जहाँ न जाए बैलगाडी वहां जाए मारवाडी. मारवाड्यात माझे खूप दोस्त, भरपूर दोस्त. हे खरे बरं. व्यवसायाची चिकाटी कुणाकडून शिकावी? फक्त मारवाडी समाज. आणि कष्ट आणि मेहनत कुणाकडून शिकावी? फक्त मुस्लिम समाज. वैशिष्ट्य आहे. मी सही बोललो ना? अनुमेहनत आणि जिद्द, कष्ट. मला सांगा, जेवढी कष्टाची काम आहेत, कोणता समाज पुढे? फक्त तुमचा समाज. का? हिंमत आहे, कष्ट करायची ताकद आहे. तसा मारवाडी गेला त्या डॉक्टरकडे. नमस्कार वेळापुरी साहेब. नमस्कार 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 नमस्कार. त्या मारवाड्याने विचार केला, काही करून वेळापुरे करून 1000 रुपये घ्यायचेच. ठरवलंच होतं, कुछ भी हो जाए, आज ये वेळापुरे के हाथ से 1000 रुपये लेने का. आला डॉक्टर साहेब, अरे या सेठ जी, या बैठो काय इथं खाना पिना काय फारो ओके, सगळं झालं. मला बोलणं झालं. काय मग काय झालंय काय? डॉक्टर साहेब, जिभेला चवच येत नाही. काही खाल्लं तरी ना गोड लागत नाही, ना तिखट लागत नाही, ना आंबट लागत नाही, ना कडू लागत नाही. जिभेची चव गेलेली आहे. काय म्हणलं? बघा, पहिला दिवस 1000 रुपये काढायचा प्लॅन होता. त्यानं ठरवलं होतं की डॉक्टरचा विलास फेल करायचा. आपण 300 द्यायचे, येळापुरेकडून 1000 घ्यायचे होते. मग वेळापुरेने तपासलं. शेठजी, मी तुम्हाला एक विलास करतो. नर्स, यस, यांना 22 नंबरच्या बॉटल मधले, छानपणे आहे ना, 22 नंबरच्या बॉटल मधले 3 थेंब यांच्या जिभेवर टाक. काय वेळापुरी काय सांगितलं? 22 नंबरच्या बॉटल मधले 3 थेंब यांच्या जिभेवर टाक. नर्स काय अज्ञाधार नर्स. चला काका, हा करा. लगेच टुक 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 3 थेंब टाकले. शिवजी चिडली. विश्वास आहे तुमच्याकडे? पेट्रोल पाजते मला, पेट्रोल पाज. औषध म्हणून लोकांना पेट्रोल पाजते. तुम्हाला काय वाटतं का? नाही, हमको उल्लू बना देतो. डॉक्टर म्हणले, आता 300 रुपये आणि माहिती घेऊन देऊ. तुझ्या जिभेला चव आहे का नाही मी दाखवून तुला म्हणले. अरे म्हणून थारो मारवाडी घरी रात्रभर झोपलं. मेरे 300 गए, मैं कहा था 1000 लाने को, मेरे 300 गए. नाही बोले, आता पुन्हा दुसऱ्या दिवशी जायचं. कुछ भी होतो. भगवान की कसम टाइम में येळापुरी को नहीं छोडूंगा, 1000 तो मैं लेके रहूंगा. दुसऱ्या दिवशी आला. पुन्हा शेठजी तोच, डॉक्टर तेच. या शेठजी, या काय काय डॉक्टर, काय नाही. बरं, काय आज काय झालं तुम्हाला?
माहीत झालं आता आला पुन्हा 1000 घ्यायला. आज काय झालं? डॉक्टर काय झाले माहित नाही, सकाळपासून ही माझी बायको आहे हेच माझ्या लक्षात येईल, हे माझं पोरग आहे हे लक्षात येईल, ही माझी तिजोरी आहे हे लक्षात येईल, ये कारोबार मेरा है हे ध्यान, डोकं पूर्ण बधीर झाले, बधीर, काहीच लक्षात राहत नाही, शून्य. वेळापुरीची तीच ऍक्शन. नर्स यस यांच्या जिभेवर 22 नंबर बॉटल मधले 3 थेंब टाका. तोच डायलॉग लक्षात घ्या. औषध तेच आहे. नर्सला काय सांगितलं वेळापुरीने? नर्स यांच्या जिभेवर 22 नंबर बॉटल मधले 3 थेंब टाका. लगेच नर्सने बॉटल काढली. चलो काका आ करो. 3 थेंब टाकले. 3 थेंब टाकल्याबरोबर मारवाडी चिडला. अरे क्या डॉक्टर बोले, कल की दवा आज मिला रहे हो. वेळापुरी म्हणजे 300 रुपये. तुला विसरत होतं सगळं, मग कालचं कसं लक्षात राहिलं? आणि 300 रुपये पुन्हा काय शेडी 300 काढून वेळापुरी राहतात. मग शेवटी मारवाडी ते मारवाडी, ज्या न जाय बैलगाडी वहां जाय मारवाडी. त्यानं म्हणलं आप कुछ भी हो जाए डॉक्टर को नहीं छोड़े. 3रा दिवस पुन्हा आला. वेळापुरे घड्याळाकडेच बघत होती, अजून शेडजी कसा आला नाही. बघा बरं आता बरं गंमत. पुन्हा आला. डॉक्टर त्याने त्या शेडजीनं सिनेमामध्ये मला शोले में एक हंगल एक रोल किया था. शोले देखे ना शोले? अरे भाई इतना सन्नाटा क्यों है? ज्यावेळेस गब्बर सिंग मारतो सचिनला आणि घोड्यावर टाकून आणलं जातं रामगडमध्ये, तर एके हंगल काय म्हणतो? अरे भाई इतना सन्नाटा क्यों है? ते ऍक्शन करतोच तो. हॉस्पिटलमध्ये आला वेळापुरेच्या. चिडजी वेळापुरे इतना सन्नाटा क्यों है भाई, इतना सन्नाटा क्यों है? ए सब अंधेरा क्यों करके रखा है? अरे वेळापुरे लाइट बिल भरो नया, लाइट तो लगा, सब अंधेरा है जीवन में. वेळापुरे म्हणले अरे काय झालं शेडी, आज काय झालं? कुछ भी नहीं दिख रहा. ऍक्शन. मग आज त्याला काय ऍक्शन केली? त्याला काहीच दिसलं. आज आदल्या दिवशी विसरला होता, त्याच्या आदल्या दिवशी जीबीची चौकी होती, आणि आज काय झालंय? काहीच दिसलं. इतना सन्नाटा क्यों है? वेळापुरे झाले. साहेबांनी हात लावला कपाळाला. म्हणले शेठजी इसका इलाज मेरे पास नहीं है, मैं थक गया. कालपर्यंत इलाज होता मी केला, पण आज माझ्याकडे इलाज नाही. मी काही करू शकत नहीं. मुझे तो आज के आज ही सब दिखना चाहिए. अभी इंजेक्शन, अभी मेरा ऑपरेशन करो, क्या है सब ले लो, मुझे ऑपरेशन थिएटर लेके जा, मुझे मेरी आंखें निकाल दो, लेकिन मुझे दिखना चाहिए. शिवजी हट्टाच विलास करायचं. तो पाहत होता की वेळापुरी नाही म्हणायचं, मग पटकन 1000 रुपये मागायचे. बघा, पण वेळापुरीने हात टेकले. शेठजी माझ्याकडे विलाज नाही, मी हारलो. तो बेटा बाहर बोर्ड रखा है ना, नहीं हुआ तो 1000 लेके जाओ, लाओ 1000. वेळापुरीने बायको विचारलं तुझ्या पर्समध्ये आहेत का 1000? आणि त्या शेठजीच्या हातात ठेवले. मैं थका, मैं कुछ नहीं. मग शेठजी
पैसे काही बायकोने दिले तसेच मी तुमच्या हातात दिले, मी काही मोजून घ्या. शेवटीने मोजून घेतले. 1 9 3 4 5. हमको उल्लू बना रहे हमको. बाहर क्या लिखा है? नहीं हुआ तो 1000 मिलेंगे. अरे 500 दिए तुमने. डॉक्टर बोले वो भी दे तो ऊपर 300 मेरे को आपको. तुला दिसलं ध्यान द्या. म्हणजे वेळापुरी आमची हुशार होती. एकदा जोरदार टाळ्यांच्या डॉक्टर साहेब. सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. नाव सांगा. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. किती दिवसापासून? कॉन्टॅक्ट 9890 39 87 88.